आज खूप 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 स्पेशल पाहुणा आलाय. खरं तर किती त्याच्याशी गप्पा मारू इथून सुरुवात आहे माझी. स्वागत करूया अभिनेता संतोष जुवेकरचं. तेव्हा मला ना लिटरली फील झालं होतं की यार आता राजे एकटे आहेत. ओ दॅट फील मी म्हटलं आता सुद्धा मला ते भरून येते की आता म्हणजे माझं कॅरेक्टर संपलं पण आता फील होतं की मला राजे एकटे आहे. तू आता पण इमोशनल होतोयस. मला ते फील होतं. खूप कौतुक करतात सगळेजण त्यांच्या आवडत्या संत्याचं. आणि आता स्ट्रगल संपला, फायनली दादाला मस्त ब्रेक, असं बरंच काय काय सुंदर कमेंट्स आहेत तुझ्यासाठी आणि एव्हरीवन इज एक्साइटेड. नाही स्ट्रगल नाही संपला खरं तर. स्ट्रगल आता सुरू झालंय. हा म्हणजे स्ट्रगल कधीच संपत नाही, कधी शेवटपर्यंत. आणि हे अनेकांनी म्हणून ठेवलंय, तसं माझं तेच मत आहे. पण आता स्ट्रगल कामासाठी तर आहेच, पण आता जास्त स्ट्रगल आहे की जे काम मिळते ते काम आणि ती काय म्हणतात त्याला, ते प्रेम किंवा तो विश्वास टिकवून ठेवायचा आहे. पण नेहमी मी तुला आधी आपण एक इंटरव्ह्यू केला त्यात मी म्हणाले होते की कोणताही हिंदी एखाद्या वेबसिरीजचा, चित्रपटाचा असा प्रोमो आला आणि त्याच्यामध्ये जर संतोष जुवेकरला सूट होणारा कॅरेक्टर असेल ना, प्रेक्षक कमेंट करतात याच्यामध्ये संध्या चांगला दिसला असता. हे प्रेम आहे प्रेक्षकांचं जे तुला मिळतंय. आज जर म्हणाले की जरा एक तुझ्याकडनं काहीतरी थँक्स गिव्हिंग होऊन जाऊ दे, तर काय आय लव्ह यू प्लीज, तुम्हाला असं सतत वाटत राहू दे, हीच देवाकडे प्रार्थना. खरंय, मस्त आहे. पण छावा चित्रपटाबद्दल बोलूया सुरुवातीलाच. तो जो एक लुक आहे ना, खूप व्हायरल झाला तुझा आणि आता त्याच्यामुळे काय हे कॅरेक्टर असेल, कशी ही व्यक्तिरेखा असेल, खूप उत्सुकता आहे. पण मला जरा काही महिने वर्ष आधी जाऊन विचारते, कधी सुरुवात झाली आहे छावा चित्रपटाची तुझ्यासाठी? एक तर मी आता छावाबद्दल तर आपण बोलूयाच, पण मला ना मी म्हणेन की आय एम सो ब्लेस्ड. म्हणजे मी आधी शाळा एक सिनेमा केला होता. ती कादंबरी मला खूप आवडलेली, मिलिंद बोकीलांची. आणि यार याच्यावर सिनेमा झाला पाहिजे आणि याच्यातनं हे मांजरेकर मास्तरनं मला मिळालं ना करायला मजा येईल असं वगैरे. आय वॉज मे बी अननोईंगली आय वॉज मॅनिफेस्टिंग म्हणू आपण. सो तसं मी छावा कादंबरी वाचली होती तेव्हा मनात आलं होतं यार याच्यावर सिनेमा होईल ना, यार त्या सिनेमात काहीतरी रोल मिळावा मला, या छावा सिनेमा व्हावा असं. अँड सो लाईक दॅट. सो मला वाटतं सुरुवात तेव्हापासूनच झाली आहे, जेव्हा मी इच्छा व्यक्त केली आणि राजांनी आशीर्वाद दिला असेल किंवा देवानी दिला किंवा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे. पण ऑडिशन दिलं होतं मी या सिनेमासाठी. ते कॅरेक्टरचं ऑडिशन दिलं होतं वेगळ्या कॅरेक्टरसाठी. पण लक्ष्मण सरांनी माझ्याकडे, ऐक ना संत्या, तू मी बघितलं तुझं ऑडिशन खूप छान झालं आहे, पण मला ना तू रायाजीसाठी हवा आहेस, तर तुला चालेल. म्हटलं सर, आणि मी असं एक कादंबरी मी वाचलेली आहे, म्हणजे रायाजी म्हटल्यावर तर मी खुश, मन में लड्डू फुटा. सर हो चालेल, मी बघ तुला आवडेल, मी तुला स्क्रिप्ट देतो वाचायला, तू वाच आणि ठरव, चांगलं आहे. म्हटलं ऑब्व्हियसली सर मला माहिती म्हणजे. आणि त्या प्रकारे लक्ष्मण सरांनी ही जबाबदारी माझ्यावर टाकली आणि मी आनंदाने ती पेलण्याचा प्रयत्न केलाय. अगदी. पण तू कादंबरी वाचली होतीस, त्याच्यामुळे तुला त्यातले बारकावे किंवा छावा या कादंबरीमध्ये काय काय हे तुला सगळंच माहिती आहे. आणि मग त्यातलं एक कॅरेक्टर, एक व्यक्तिरेखा जेव्हा आपल्याकडे येते तेव्हा जबाबदारी 100% हाय असते. मला सांग, जेव्हा सेटवर जात होतास काय एक डोक्यात विचार असायचा रोज? मी तेव्हा त्या मधल्या काळात मी संतोष जुवेकर नव्हतोच, आय वॉज कम्प्लिटली रायाजी. म्हणजे मी तुला सांगू ना, विकी कौशल या सिनेमात आहे असं जेव्हा पूर्ण कास्टिंग कळलं, मी पूर्ण म्हटलं यार करेक्ट आहे सर. मी सर म्हटलं सर करेक्ट कास्टिंग आहे. कारण त्याची तो हाईट, त्याचा लुक, त्याची बॉडी टू जो आहे कलर, तो मराठाच वाटतो. तिथे जर दुसरं कोणी असतं असं गोरा गोंटा वगैरे तर नसता. तिथे माझे राजे हे माझे राजे. मी ज्या दिवशी, पहिल्या दिवशी जेव्हा विकी आला ना त्या पेहरावात, मी अजून अंगावर काटा येतो यार. मी असं बघून असं झालं होतं, म्हटलं अरे यार, आणि आपल्या डोळ्यात पाणी येतं ना एखादं, आपण तसं म्हटलं यार. आणि मी त्या काही दिवस आहे ना, विकी बसल्यानंतर मला म्हणायचा, अरे अजी बेडो, तू याच, तुम्ही ज्या वेशात तिथे नाही बसू शकत मी, आय कांट सेट, नाही होऊ शकत ते. म्हणजे मला असं वाटतं की मी मराठी आहे आणि मला ती जाण आहे, मला त्या गोष्टीची माहिती आहे. त्यामुळे तो आदर इतका आहे ना की मी तिथे कोणीही असो, त्या वेशात जो समोर आहे त्याच्यासमोर मी नाही बसू शकत, त्यानंतर कोणीच बसू नये असं मला वाटतं. सो मान त्या गोष्टीचा आहे. आणि मी विक्री मला अशी मिठी मारली होती, यार तू बहुत दिल पे ले रहा है. हाँ बहुत चीजी है की दिल पे लेनी चाहिए. सो एवढी ताकद, एवढी तयारी होती पूर्ण. म्हणजे किती अभ्यास केला असेल पूर्ण टीमनी, म्हणजे कॉस्ट्युमपासून, लुकपासून.
मला वाटतं विकीने 105 किलो वजन गेन केलं, मी केलं होतं. वजन वाढवलं होतं ऑब्व्हियसली. मग तू बघ ना आता, कारण ते हवंच होतं सगळं बल्कीनेस, आणि कारण ते मावळे असे. सो सरांनी सांगितलं होतं, पुट ऑन केलं होतं. पण जी आम्हाला ट्रेनिंग जे मिळालं, जवळजवळ 2.5-3 महिने आम्ही ट्रेनिंग केलं. मी घोडसवारी म्हणजे हॉर्स रायडिंग शिकलो, मी गॅलॉप करायला लागलो आता. हां, म्हणजे मला घोड्यावर बसायचं पण टेन्शन यायचं. याच्या आधी मी सिनेमे केले आहेत, त्याच्यावर घोड्यावर बसलो आहे. पण या सिनेमाच्या निमित्ताने मी घोडा प्रॉपर एकटा हँडल केला आहे. म्हणजे ट्रेनिंगमध्ये जो घोडा आम्हाला दिला होता ना, तो शूटिंगला होता, जो आमच्या बरोबर होता. ते बॉन्डिंग असावं लागतं. बरोबर. मग आम्ही झालं, आमचं ट्रेनिंग झालं ना, की त्या घोड्याला खाऊ घालणं, त्याला घेऊन फिरणं नुसतं पकडून. सो ते बॉन्डिंगसाठी. त्यामुळे तो जो माझा सुलतान होता, तो म्हणजे भलतंच बॉन्डिंग झालं होतं. पहिल्या दिवशी जेव्हा टेक होता ना, फर्स्ट म्हणजे आता तो सीन आहे जिथे एंट्री होते, आणि ऍक्शन म्हटल्यानंतर हे घोडे पळणार आहेत, गॅलॉप. असे विकी पुढे, म्हणजे महाराज पुढे, मी हंबीरराव, असे आमचे. आणि ऍक्शन म्हटलं, सुलतान पुढे, विकी कट कट कट. पाजी महाराज तू किधर आगे जा रहा है? पाजी आपको पता है, मुझे पता है, इसको नहीं पता. पण सुपर. आणि तलवारबाजी किंवा जे काही आम्हाला प्रशिक्षण मिळालं 3 महिने, त्याच्या मला वाटतं की सिनेमे सगळेच करायला मिळालेत, सगळीकडे चांगले झालेले आहेत. पण अशी जेव्हा प्रोसेस असते ना, तेव्हा काम करण्याची वेगळी मजा येते. आणि टीम पण सुपर. म्हणजे लुक जो काय डिझाईन केला, मला सर्व बोललं तर केस वाढव, तुझी केस बरं जेवढे जसे वाढतील ते वाढव. आणि मग ज्या दिवशी मी स्वतःलाच कॉस्ट्युममध्ये बघितलं ना, कॉस्ट्युम ट्रायलच्या वेळेला, असं स्वतःलाच अडचण. सुपर. इट वॉज ग्रेट एक्सपिरियन्स. पण काय एक गोष्ट असते ना, की आपण होमवर्क तर करतो, नो डाऊट, आणि थिएटर बॅकग्राऊंड असल्यामुळे सवय तर आहेच पाठांतराची. पण असं असतं ना, ऐतिहासिक कॅरेक्टर करताना किंवा कुठलीही नवीन व्यक्तिरेखा करताना आपली एक गोष्ट ठरवावी लागते. काहीतरी करताना वेगळा आपला इसेन्स या पात्रामध्ये मला सांग, किंवा या चित्रपटासाठी एक गोष्ट जी तू आवर्जून जपली तुझ्याकडनं, ती काय आहे संतोष? मी जो मूळ रायाजी जो सरांनी त्या स्क्रिप्टमध्ये लेखकांनी लिहिलेला आहे, किंवा जो मूळ आहे, हे कुठलं काल्पनिक नाही ना, बरोबर, हे त्याच्याबद्दल लिहिलं गेलेलं आहे. सो मी प्रामाणिकपणे जसं आहे रायाजी तसंच फॉलो केलेलं आहे. मी माझं काही एक्स्ट्रा टाकण्याचा प्रयत्न केला नाही, गरजच लागली नाही, कारण इतकं व्यवस्थित तिथे होतं. मला फक्त ते एक्झिक्यूट करायचं होतं. सो आय ट्राईड टू एक्झिक्यूट दॅट. आणि सरांनी तो विश्वास ठेवला. आणि रायाजी म्हणजे वॉज अ मोस्ट एव्हिल वॉरियर ऑफ द संभाजी महाराज ब्रिगेड असं म्हटलं आहे त्याच्याबद्दल, की मोठा राक्षसी योद्धा होता महाराजांच्या टीममधला, जो कोर टीम होती, म्हणजे कम्प्लीट डिवोटी. म्हणजे महाराज म्हणाले की रायाजी सुटला, फक्त आदेश. सो तसंच राहण्याचा प्रयत्न केला मी, बाकी काही नाही एक्स्ट्रा केलं, बाकी झालं. ट्रेलर लॉन्च जेव्हा झालं त्याच्यानंतर तू एक पोस्ट लिहिली होतीस छान, लक्ष्मण उत्तेकर सरांसाठी, आणि तू लिहिलं होतं की सरांनो आपण खूप लढलोय, कोळपले, बरंच काय काय तू लिहिलं होतंस. आणि सेज इट ऑल की डिरेक्टर बरोबर किती छान बॉन्ड आहे, आणि विजन असतं ना डिरेक्टरचं, जे आपण स्क्रीनवर बघणार असतो, त्यांनी तुझं कोणतं काम बघितलं होतं आणि त्याच्यानंतर ते अप्रोच झाले, ती स्टोरी काय आहे नेमकी? नाही, मला कास्टिंग म्हणजे कुणाल कास्टिंगमधून मला फोन आला होता, आणि मी ऑडिशन दिलं होतं. आणि ऑडिशन दिल्यानंतर मला फोन आला होता सरांच्या ऑफिसमधून, की सरांनी भेटायला बोलवलं मला. मी गेलो भेटायला. सर बोलले, तेव्हा सरांनी माझा झेंडा मोरया पाहिला होता, किंवा काही सिनेमे पाहिले होते. आणि सरांनी मला दिला, अरे सत्या, अरे यार मी काय तुझं काम पाहिलं आहे. आणि त्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं. आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी तुला भेटायला बोलवलं याकरता, की संत्या मी ऑडिशन बघितलं, फक्त मला ना सॉरी चुकून तुझ्याकडून ते गणवीचं झाले, मला तू रायाजीसाठी हवं. सो त्याच्यासाठी सरांनी मला भेटायला बोलवलं, आणि सरांनी सांगितलं रायाजी कर. बस आप बोले तब शोले. बोले वो शोले, ते तर म्हणजे ते सगळीकडे ती डायलॉग आहेच, तो कन्फर्म डायलॉग आहे. बट विकी कौशलच्या कामाचं कौतुक होतंय, पण कुठेतरी थोडंसं क्रिटिसिझम सुद्धा आत्ता ट्रेलर नंतर बघायला मिळत आहे, जे कालांतराने त्याच्यावर पर्याय निघतील ऑब्व्हियसली. पण मला तू विचारायला आवडेल कसा विकी बरोबर, कारण तुम्ही फोटो सुद्धा शेअर केला होतास त्याच्याबरोबरचा. आम्ही रील पण गेली होती. रील सुद्धा तू बघितली ना? नाही, मला बघायला लागेल. त्याच्यात रील आहे ना, त्याच्यात मी तुला एक्सपिरियन्स त्याच्याबद्दल सांगतोच. पण असंच आम्ही एकदा ना शूटिंगला, आम्ही म्हणजे सुरुवात आम्ही पहिला दिवस, तेव्हा विकीची त्याची व्हॅनिटी वेगळी, त्याची फूडची व्हॅनिटी वेगळी, आणि त्याची जिमची एक व्हॅनिटी वेगळी. तर आम्ही आमची आपली प्रत्येकाची एक व्हॅनिटी होती. आमचं लंच ब्रेक झाला आणि आम्ही सगळे एकत्र चाललो, लक्ष्मण सर, मी, विकी. तर तिथे फूड व्हॅनिटी जी होती ना विकीची, त्याच्यावर लिहिलं होतं स्पेशली क्रिएटेड फॉर मिस्टर विकी कौशल, असं लिहिलेलं होतं.
ऑब्वियसली मी म्हटलं यार एक दिन आएगा अपना भी नाम रहेगा स्पेशली क्रिएटेड फॉर मिस्टर संतोष जुवेकर. तर असं मी बोललो. तर मला विकीने असं बोललं पक्का होगा भाई ऐसा. तो मतलब ये अभी आपका खाना पाजी मतलब सब आपको ब्रोकोली वोकोली सब ग्रिल्ड चिकन वगैरह ऐसा रहेगा ना, मतलब ये सब ऐसा डाइट वाला. क्यों? हाँ मतलब क्या क्यों? हम भी एक्टर है, हमें भी भाकरी खाएंगे, राइस राइस रहेगा उधर. बट अच्छा है, हमें भी अगर मतलब सर आम्ही पण ऍक्टर होतो, आम्हाला पण जरा डाएट बीटचं मिळालं तर अरे बाबा इसको भी द्या कर. आणि त्या दिवसापासून आमच्यासाठी विकीच्या पुढून जेवण यायचं. मग तो घरून पण जेवण आणायचा. सॉरी. बट ही इज सच अ सुपर्ब ह्युमन बिईंग. एक तर मुळात ना म्हणजे ऑब्व्हियसली त्याचे वडील खूप मोठं नाव आहे श्याम कौशल. पण त्याच्या त्या वागण्यातनं राहणीमानातनं कळतं की हे आपला बंद आहे, हे आपल्या टाईपला आहे. म्हणजे तो तिथेच त्या बिल्डिंगमध्ये सोसायटीमधून लहानाचा मोठा झालेला आहे. तोही त्यांनी टाइमपास धमालगिरी जी आपण केली ती त्यांनी केली. बरं काही वेगळं नाही आहे. आज नाव ही इज अ स्टार बट ही डिझर्व, आज ज्या लेवलला तो आहे ना तो डिझर्व करतो. म्हणजे मी कोणाला म्हणत नाही पण काही जण नशिबाचं त्यांना मिळतंय, चांगलंच गोष्ट आहे. पण विकी डिझर्व दॅट. ही इज नॉट ओनली स्टार, ही इज अ ॲक्टर स्टार. त्याचं डेडिकेशन तुम्ही सिनेमा बघाल ना तुम्हाला कळेल. रादर त्याच्या आधीचे सिनेमे तुम्हाला बघितले असेल कळेलच की तो काय लेवलचा ॲक्टर आहे. आणि खूप डिवोटेड आहे, खूप डेडिकेटेड आहे, फोकस्ड आहे. मी इतका फोकस्ड माणूस मी बघितला नाही. मी एखादं असं की आला आणि मग मॉनिटर समोर असं बसला आणि हां हो या ओके अभि ठीक आहे. मग सर जर बोलले एक बार लक्ष्मण सर पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवस अगदी आजही राजच हाक मारतात. राज विकी ऑब्व्हियसली. आम्ही रोज शूटिंगच्या अगोदर शिवगर्जना व्हायची सुरू व्हायच्या अगोदर आणि मग त्याच्यानंतर शूटिंग सुरू व्हायचं. तर विकी येऊन बसत. विकी ना कधी असं सर असा सर एक बार देख सकता हूँ सर एक बार मतलब बघायचा असा सर एक और कर सकता हूँ सर प्लीज प्लीज. म्हटलं यार हे काय आहे यार. म्हणजे अशा लोकांबरोबर किंवा अशा कलाकारांना भेटल्यानंतर म्हणजे विकी सारखेच तेव्हा कुठेतरी आपल्याकडे एक थोडासा बबल आलेला असतो ना एअरचा कधी कधी तो फुटतो. अरे अगर ये आदमी ये लेवल पे जाके ये रहता तो हम इतका हंबल आहे तो. इट्स व्हेरी हंबल आणि व्हेरी. पण मी म्हणेन की खूप मस्त काम केलंय. म्हणजे त्याचं डेडिकेशन 100% आहे त्या माणसाचं. अगदी. पण तू आता म्हणालास ना की आम्ही प्रत्येक जण अजूनही त्याला राजा म्हणतो. काटा आला लिटरली अंगावर. या अख्ख्या स्क्रिप्टमध्ये ना चित्रपटाच्या छावा चित्रपटाच्या असे अनेक सीन असतील किंवा ते युद्धाचे सिक्वेन्स असतील जे ऐकूनच अंगावर काटा येतो. अरे तो राज्याभिषेक जो आहे ना जेव्हा ते गाणं संपतं आणि तो जो सीन होता तो काय सेट केलंय ते यार. मी वेडा झालोय. म्हणजे जो रायगडाचा जो सेट होता राज्याभिषेकाचा जो केला होता तो जो मंडप सभा मंडप आणि ते सिंहासन जसं ओरिजिनलच आहे तू असं तुझ्या डोळ्यात मी डबडत पाणी आलं होतं डोळ्यात. विकी जेव्हा जातो ना असा आणि एंट्री येते ना आणि मग ते मग ती गर्जना होते आणि ते धनुष्यबाण घेऊन विकी कौशल राजेंची एंट्री. अरे सगळे असे उभे आहेत आणि फुलं आम्ही टाकतोय. लिटरली आत्ताही बोलतो आम्ही डोळ्याचं पाणी होतं. किरण करमरकर आहे असं मग तो मग बाजूला मी असं किरणने मला असं जवळ घेतलं. म्हटलं नाही म्हटलं ते असं काही नाही म्हटलं तो फील होतं ना तो. तर ते विकीच्या सुद्धा ते त्याला फील झालं होतं. ते फील होणारच तुम्हाला. तो ऑराच आहे ना, तो ऑराच आहे. म्हणजे मला असं वाटतं की ना ती कुठेतरी ती पॉवर त्या सेटवर होती आणि ते तुम्हाला त्या विकीकडे बघताना जो आदर राजांसाठी आहे, जे प्रेम, जी भावना, जी श्रद्धा आहे ती विकीकडे बघताना आमच्या नजरेत होती. सो इतकं सुपर्ब होतं सगळं. इतके छान वाईब्स होते शूटिंग करताना. प्रत्येक जण 100% डेडिकेटेड होता काम करताना. पण तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल मला सांग. तू जेव्हा ती साकारत होतास, रायाजी ही व्यक्तिरेखा तू साकारत होतास, इमोशनल करणारी मुवमेंट होती या संपूर्ण प्रवासात तुला? अर्थात. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा ट्रॅप केलं गेलं संगमेश्वरला तेव्हा सगळे हे एक 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 करत गेले. सर्वात आधी हंबीरराव गेले, मग त्याच्यानंतर एक 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 लढाईत गेले. म्हणजे जेव्हा एक सीन होता जिथे रायाजी मिल्यानंतर शेवटी रायाजी म्हणतो ते कॅरेक्टर संपतं तेव्हा ते सीन होता पाण्यात. मी सगळं सांगत नाही तो तेव्हा मला ना लिटरली फील झालं होतं की यार आता राजे एकटे आहेत. दॅट फील कान म्हटलं आता सुद्धा मला ते भरून येते.
की आता म्हणजे माझं कॅरेक्टर संपलं पण आता फील होतं की मला राजे एकटे आहे. तू आता पण इमोशनल होतोयस. मला ते फील Connected आहेस होतं खूप येस त्या येस येस चित्रपटाशी सो आणि त्या प्रत्येक जण कनेक्ट असेल त्या गोष्टीशी पण ते फील आहे. आणि त्यानंतर जो गोष्ट म्हणजे सरांनी आम्हाला कुणाला दाखवलं नाही पण मला असं मी पाहू शकेन की नाही मला माहीत नाही. जो टॉर्चर जे आहे मग कादंबरी तू वाचतेस तेव्हा तू हो, धडधड हो, रडतेस हो, यार. हो, हो. माहीत नाही पण सुंदर आहे आणि हे कळायला पाहिजे. हे फिलिंग ही जाणीव किंवा रादर हे प्रत्येकाला कळलं पाहिजे असं मला वाटतं. पण या चित्रपटाबद्दलची एक बेस्ट मुमेंट सांग संतोष मला, जी कायम तुझ्याकडे राहणार आहे, ठेवणार आहेस स्वतःकडे गाठीशी बांधून. सिनेमा आहे अख्खी शूटिंग आहे त्यामुळे एक गोष्ट अशी नाही आहे. बरे शूटिंगच्या दरम्यान आम्ही केलेले धमाल मी तर त्या घरात म्हणजे तुला सांगू ना वाईला आम्ही शूटिंग करत होतो. एक महिना 10 दिवस आम्ही शूट करत होतो. त्यामध्ये 1-2 दिवस मला गॅप होता, मला शूटिंग नव्हतं आणि मला फोन आला प्रोडक्शन, सर आप हो कहीं गए हो क्या? बोला नहीं. अच्छा सर आप आ सकते हो सेट पे? मतलब लेकिन मेरा आज कुछ शूटिंग नहीं है. नहीं सर विकी सर ने बुलाया आपको. तर मी तिकडे गेलो. म्हटलं क्या लक्ष्मण साहेब, अरे काय नाही त्या विकीला करमत नाही, उसको बोलाव. करमत नाहीये. तुम्ही आलं तुम्ही हा अभि मजा आहे. मी इतकं मी धमाल करायचो ना. तुला तो किस्सा सांगतो. तू मगाशी सांगितलं जेवणाचा. आम्ही सगळ्याचे बसलो. तू जो ती रील केली ना तर आम्ही सगळ्याचे बसलो असं टेबलवर जेवणाच्या वेळेला. तसं सर एकेकाला विचारत होते ॲक्टरला, अरे तू FTS आहेस का? बोललो हां सर FT आहे. मैं FTS आहे. कोणी NSDचं आहे, कोणी बेरी जॉन केलं होतं, आशुतोष सर NSD असं वगैरे. आणि असं मला विकीने विचारलं, मतलब संध्या बोलो पाजी आप कौन से इंस्टीट्यूट से क्या? तर मी बोले हाँ केडी इंस्टीट्यूट सर. केडी. हाँ तो केडी ये कौन सा इंस्टीट्यूट है? हाँ सर थाना में बहुत बड़ा इंस्टीट्यूट है केडी. तर लक्ष्मण सर असं माझ्याकडे त्यांना माहिती आहे हा हलकडी काहीतरी करतोय. तर सर केडी म्हणजे रे? सर खुद के दम पे सर. इसको मैं जिंदगी भर नहीं भूल सकता. केडी खुद के दम पे इंस्टिट्यूट. मैं असं बरेच एकदा विकीने घरून जेवण मागवलं होतं घरून सगळ्यांसाठी. तर आम्ही जेवलो होतो तर मॅन आला विकीचा की सरने घर से खाना मागायचा पहिले आप खाए नाही ना? नाही. मग विकी पण आला, सगळे बसले. मग ते मटन गलोटी वगैरे असं टिपिकल असं घरचं तंदूर वगैरे आणलं. मी पहिल्यांदा ते गलोटी खाल्लं. ते गलोटी कबाब असतात खाल्लं. तो ये खा के देख, अच्छा है. म्हणजे गलोटी मी कभी खाया नाही. खा के देखा, पसंद आहे का तुझे? मग त्यांनी ते गलोटी कबाब कसे अस्तित्वात आले, कारण पूर्वी नवाब वगैरे ते म्हातारे झाले की त्यांना ते तोंडात दात नसायचे. बरोबर. मग ते दात नसल्यामुळे पण मटण खायचं आहे. मग त्यांच्याकरता ते मटण पूर्ण असं पिसून म्हणजे असं खाऊ शकतो. हां त्याला मटण गलोटी कबाब. तसं खाता मी बोललो भाजी भाभी ने बनाया क्यों? सर म्हणून खा ना. नाही सर आपल्याकडे प्रथा असते ना, कोणी जेवण आणलं तर आपण विचारतो आईने बायकोने केलं ना, भाभीने बनाय. खा ना भाई तू. पण धमाल किस्से आहेत आमचे. म्हणजे सांगेन तेवढे कमी. आम्ही फुल टाइमपास पण केलाय आणि त्याच्यातनं एवढा सुंदर चित्रपट तयार झालाय. पण मला सांग की एक असतं ना की एखादा चित्रपट जसं त्याचं नशीब घेऊन येतं तसं तो कलाकार सुद्धा निवडतो ती व्यक्तिरेखा. अर्थात मी तुला खरं सांगतो की मला ती भूमिका मिळाली किंवा सरांनी मला दिली, अर्थात थँक्स. ती कथा असते. म्हणजे आज विकी कौशल महाराजांच्या भूमिकेत आहे. मला वाटतं विकीची निवड ही महाराजांनी केली. किंवा रायाजी मी जर भूमिका केली आहे तर माझी निवड ओरिजिनल रायाजीने केलेली आहे. त्या कथेने आम्हाला निवडलंय. सो वी आर ब्लेस्ड. ही त्या कथेची किंवा तर त्या ऑराची एक कृपा आहे असं. अगदी. पण याआधी खूप वेगवेगळी कामं केली आहेत आणि मालिका असू दे, तुझी वेब सिरीज असू दे, तुझे सिनेमा असू देत, प्रत्येक फेजला प्रत्येक कॅरेक्टर तुझ्या वाटायला आले. पण आत्ता ही रायाजींची भूमिका, छावासारखा चित्रपट, एक मोठं काम तुझ्यापर्यंत यायला संतोष किती वर्षांचा पिरियड गेलाय? खूप 2004 मध्ये सुरू 2006 म्हणजे प्रॉपर कमर्शियली काम करायला सुरुवात केलं. मी स्ट्रगल कॉलेज इंटर वगैरे करत होतो आणि बरीच म्हणजे 22-24 वर्ष झाली असतील. 22-24 वर्ष. पण मी असं कुठल्याही चित्रपटाला कमी लेखत नाही. हा मोठा चित्रपट आहेच. पण आज झेंडानी मला जी ओळख दिली आहे, मोरया आहे, अनेक सिनेमे, शाळा आहे किंवा जर एकतारा मी केला होता. ठीक आहे तो फार चालला नाही पण तो सिनेमा माझ्या खूप जवळचा आहे. त्यामुळे सिरियल्स आहेत, या गोजीरवाण्या करत आहे, वादळवाट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अशी काही चांगली कामं केली आहेत ना, मला ते
त्याची पुण्याई आहे त्याची हा पुण्याई छावा हा मिळणार. चित्रपट